समता पथ संस्था को लेकर सोशल मीडिया पर चल रही गलत खबरों और उसके बाद संस्था के कर्मचारी पर हुए हमले ने अब तूल पकड़ लिया है। जी हां, ये पूरा मामला कोपरगांव का है। सोमवार यानी 15 तारीख को समता पथ संस्था के कर्मचारी पर हमला हुआ, जिसके बाद एनसीपी ने कड़ा रुख अपनाया है। एनसीपी की तरफ से कोपरगांव पुलिस स्टेशन के एपीआई ज्ञानेश्वर सोनवणे को एक मांग पत्र सौंपा गया है। ये मांग पत्र विधायक आशुतोष काले के मार्गदर्शन में एनसीपी के नगराध्यक्ष पद के उम्मीदवार काका कोयटे ने बड़ी संख्या में मौजूद पार्टी कार्यकर्ताओं की उपस्थिति में सौंपा। काका कोयटे ने पुलिस को यह याद दिलाया कि 4 दिन पहले ही उन्हें गलत जानकारी फैलाने वाले लोगों के फोन नंबर दिए गए थे, मगर अभी तक कोई कार्रवाई नहीं की गई है। नगराध्यक्ष पद के उम्मीदवार काका कोयटे ने पुलिस प्रशासन पर सीधे सीधे निष्क्रियता का आरोप लगाया है। उन्होंने मीडिया से बात करते हुए गंभीर सवाल उठाए। सुबह कर्मचारी पर हमला हुआ, मगर शाम तक पुलिस ने एफआईआर तक दर्ज नहीं की। सोशल मीडिया पर बदनामी करने वालों को तो प्राथमिक स्तर पर बुलाकर सादी पूछताछ भी नहीं की गई। आज समता के कर्मचारी पर हमला हुआ है, कल हमारे उम्मीदवारों पर भी हमला हो सकता है। हमें तुरंत सुरक्षा दी जाए, नहीं तो हमें लोकशाही रास्ते पर सत्याग्रह करना पड़ेगा। काका कोयटे ने इस पूरे मामले को आने वाले चुनाव से भी जोड़ दिया है। उन्होंने साफ तौर पर कहा है कि जब से विधायक आशुतोष काले ने उन्हें नगराध्यक्ष पद का उम्मीदवार घोषित किया है, विरोधियों को अपनी हार साफ नजर आ रही है। विरोधक अब चुनाव में दहशत का इस्तेमाल करके गड़बड़ी कर रहे हैं। विरोधी जितनी बेबुनियाद और निराधार बातें करेंगे, हमें उतना ही ज्यादा वोट मिलेगा। आम जनता का हम पर विश्वास है, हम भारी बहुमत से जीतेंगे, ऐसा काका कोयटे ने कहा। इसी के साथ एनसीपी उम्मीदवार ने पुलिस के रवैये पर एक और गंभीर सवाल खड़ा कर दिया। उन्होंने याद दिलाया कि विधायक आशुतोष काले ने कोपरगांव शहर में चल रहे अवैध धंधों के खिलाफ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस और उप मुख्यमंत्री अजित पवार को भी निवेदन दिया हुआ है। उन्होंने मांग की है कि पुलिस प्रशासन को अपनी जिम्मेदारी ईमानदारी से निभानी चाहिए। अवैध धंधे पर भी अभी तक कोई कार्रवाई नहीं हुई है। पुलिस हमारे निवेदन को गंभीरता से ले और समता के कर्मचारी पर हमला करने वाले और संस्था को बदनाम करने वाले आरोपियों को फौरन गिरफ्तार कर सलाखों के पीछे डाले। तो दोस्तों, एनसीपी ने अब एक निर्णायक लड़ाई छेड़ दी है। देखना होगा कि पुलिस प्रशासन इन गंभीर आरोपों और अल्टीमेटम पर क्या कदम उठाती है। क्या आरोपियों की गिरफ्तारी होगी और क्या नेताओं की सुरक्षा सुनिश्चित की जाएगी? इस पूरे मामले पर हमारी नजर बनी रहेगी। आप देखते रहिए जनता की नजर। न्यायदेतेने आम्हाला न्याय दिला। यानंतर सुद्धा विविध माध्यमातून विरोधी पक्ष खोटे नाटे आरोप करीत आहेत। विशेषतः आमच्या समता पथ संस्थेच्या थकबाकीदारांना हाताशी धरून काही छोटे नाटे आरोप करीत आहेत आणि त्याचा सोशल मीडियावर प्रचार सुद्धा करीत आहेत। आम्ही पोलीस स्टेशनला नंबर दिलेले आहेत। या नंबरच्या सोशल मीडियावरून या बातम्या प्रकाशित होत आहेत। या बातम्या संपूर्णपणे खोट्या आहेत। या बातम्या प्रकाशित करणाऱ्या नंबरच्या व्यक्तीचा तुम्ही शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करा। गेले 3 ते 4 दिवस झाले ही मागणी आम्ही करतो आहोत। काल आमच्या संस्थेचे संचालक आणि अधिकारी कर्मचारी सुद्धा या ठिकाणी येऊन गेले, तरी सुद्धा पोलीस काही ॲक्शन घेत नाहीये। आणि आज तर कळसच केला, आमच्या एका कर्मचाऱ्याला चक्क मारहाण करण्यात आली। तो कर्मचारी कुठं प्रचारात नव्हता, सोशल मीडियाचं माझं अकाउंट ऑपरेट करतो म्हणून त्या कर्मचाऱ्याला चक्कर मारहाण करण्यात आली। याच्यामुळे एक स्पष्ट आहे की विरोधकांचा पराभव हा नक्की होणार आहे। आमचा विजय हा निश्चित आहे। आम्हाला त्यांना त्याच भाषेत या सर्व मंडळींना त्यांच्याच भाषेत उत्तर निश्चितपणे देता येतं, परंतु आमचा विजय हा निश्चित असल्यामुळे आम्ही विजय होईपर्यंत वाट पाहणार आहोत। विजय आमचा एकदा झाला की मग हे आम्हाला त्रास देणाऱ्यांचा कसा बेत पाहायचा ते आम्ही निश्चितपणे बघू। परंतु सगळ्या कार्यकर्त्यांना माझं आव्हान आहे की आपण शांतता राखायची आहे। आपण शांतताप्रेमी लोक आहोत। आशुतोष दादांचे आपण कार्यकर्ते आहोत। दादांनी कधी आपल्याला दंगामस्ती करायचं शिकवलेलं नाही, त्यामुळे आपण शांततामय मार्गानं या ठिकाणी पोलीस स्टेशनला निवेदन द्यायला आलेलो आहोत। फक्त पोलिसांना आमची एक विनंती आहे की या अशा प्रकारच्या गुन्हेगारीचा बंदोबस्त तुम्ही केला पाहिजे आणि आम्हाला संरक्षण दिलं पाहिजे। आमची प्रमुख मागणी आहे आम्हाला संरक्षण देण्याची। ते संरक्षण जर तुम्हाला देता येत नसेल तर आम्ही या ठिकाणी सत्याग्रह सुद्धा करू शकतो, परंतु आम्हाला संरक्षण पाहिजे। आमचे जे काही 30 उमेदवार आहे यांना संरक्षण पाहिजे। आज माझ्या कर्मचाऱ्यावर हल्ला झाला, आमच्या उमेदवारावर सुद्धा हल्ला होऊ शकतो आणि याच्यामध्ये आमचे उमेदवार हल्ला झाला तर गप्प बसणार नाही आणि आम्ही सुद्धा त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहू। त्या कोपरगावच्या जनतेनं जो आमच्यावर विश्वास टाकलेला आहे, कोपरगावची जनता आम्हाला जे निवडून देणार आहे, हा पराभव सुद्धा विरोधकांना पचवता येत नाही। सोशल मीडियाचं जे अकाउंट आहे त्याला ते फोन करून त्या व्यक्तीला ताबडतोब इथं किमान चौकशी करता तरी बोलू शकतात। ते चौकशीला बोलवलं नाही तर कारवाई करायचं लांबच राहिलं। आज आमच्या कर्मचाऱ्याला मारहाण झाली, याचं एफआयआर सुद्धा आता नोंदवलेली नाही, आता नोंदवली। आम्ही या ठिकाणी आल्यानंतर एफआयआर नोंदवली। अशा जर एफआयआर नोंदवणार नसतील तर आम्हाला सुद्धा त्याच पद्धतीने उत्तर देता येतं, परंतु आम्ही सगळे शांतताप्रेमी आहोत। आम्ही शांततामय मार्गाने या ठिकाणी आंदोलन करू।
या तक्रारीची दखल जर पुढच्या उद्यापर्यंत घेतली नाही, उद्या आपण या ठिकाणी येऊन ठिय्या आंदोलन करू की जोपर्यंत आमच्या तक्रारीची दखल घेतली जात नाही तोपर्यंत आम्ही पोलीस स्टेशन सोडणार नाही. सर्वांना माहिती आहे की कोपरगाव शहरामध्ये नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुका चालू आहेत आणि या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मागच्या 15 दिवसापासून शांततेमध्ये प्रचार सर्व यंत्रणा व्यवस्थित शांततेत चालू होती. परंतु काल 2 दिवसापासून विरोधकांना आपला पराभव दिसायला लागला. त्यामुळे त्यांनी वेगवेगळ्या नको त्या गोष्टी करायला सुरुवात केलेली आहे. त्याचाच पहिला भाग म्हणजे त्यांनी समता पतसंस्थेवर काही थकबाकीदारांना एकत्र आणून चुकीच्या खोट्या कंप्लेंट त्यांनी पोलीस स्टेशनला किंवा सहकार्यात दाखल केल्या. या दाखलपर्यंत करेपर्यंत काही अडचण नव्हती. परंतु त्याच्यानंतर सोशल मीडियावर विरोधकांनी काही ठराविक मोबाईल नंबरवरून समताच्या बाबतीमध्ये अपप्रचार करायचं काम चालू केलं. समताच्या ठेवीदारांना घाबरायचं काम चालू केलं. समताच्या ठेवीदारांना सगळ्यांना चुकीचे फोन लावून फोनवर समताचा अपप्रचार करायला सुरुवात केली. आणि याची तक्रार आम्ही पोलीस स्टेशनला दिली की काही ठराविक 1, 2 ते 3 नंबर आहेत. ह्या 3 नंबरवरून समताच्या बाबतीमध्ये चुकीचे अपप्रचार समताच्या बाबतीतला हा पसरवला जातोय. ही अत्यंत खेदाची गोष्ट आहे. समताची चौकशी होणार असेल तर ती होईल. त्याला न्यायालय सक्षम आहे, त्याला कोर्ट कचेऱ्या सक्षम आहेत, सहकार खातं आहे, ते चौकशा करेल. परंतु त्याच्यापूर्वीच समताच्या नावाने नको त्या भाषेमध्ये अपप्रचार करायचं काम विरोधकांनी चालू केलेलं आहे. आणि त्याच्या बाबतीमध्ये आम्ही तक्रार पोलीस स्टेशनला 3 दिवसापूर्वी इथं अर्ज दाखल केलेला होता. परंतु मला सांगायला खेद वाटतो की पोलिसांकडून आजपर्यंत कुठल्याही प्रकारची कारवाई त्या नंबरवर करण्यात आलेली नाही. त्यांचं म्हणणं आहे की अजून आम्हाला रिपोर्ट आलेले नाहीत, नंबर लागत नाहीयेत. पण आपल्या सगळ्यांना माहिती आहे की हा सगळा मोबाईलचा जमाना आहे, इलेक्ट्रॉनिक जमाना आहे. कुठला मोबाईल नंबर कुठं कशा परिस्थितीत अस्तित्वात आहे हे आपल्याला पुढच्या 10 मिनिटांमध्ये काढता येतं, हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. परंतु खरं तर आम्हाला सांगायला खेद वाटतं की अजूनपर्यंत पोलिसांनी त्या नंबरचा तपास लावलेला नाही आणि त्या नंबरवरून अजूनही अपप्रचार संस्थेचा चालू आहे. म्हणजे याच्यात थोडंसं खेदाने म्हणावंसं वाटतं की आम्हाला असं वाटतंय की आमच्यापेक्षा लोकांना असं वाटतंय की पोलीस जे आहेत ते विरोधकांच्या बाजूने आहेत. की काय पोलीस जे आहेत हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सपोर्ट करत नाहीये. कुठल्याही दहशतीला त्यांना दहशती चालू आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीवर. त्यांना कुठेही दहशत थांबवायचा प्रयत्न पोलिसांकडून चालू नाहीये. त्यामुळे आमच्या सर्व कार्यकर्त्यांच्या मनामध्ये कुठेतरी भीतीचं वातावरण तयार झालेलं आहे. आणि याच पार्श्वभूमीवर आज सकाळी जर 3 दिवसापूर्वी त्यांनी कारवाई केली असती तर गावातलं वातावरण शांत राहिलं असतं, कोणाची ताकद वाढली नसती. परंतु आज सकाळी समता पतसंस्थेच्या एका कर्मचाऱ्यावर प्राणघातक भ्याड हल्ला करण्यात आला. ही ताकद त्यांनी त्यावेळेस थांबवली नाही. ही त्यांनी कुठली कारवाई केली 3 दिवसापासून, म्हणून आज हे रूपांतर झालेलं आहे. आणि अजूनही पोलिसांनी जर काही कारवाई केल्या नाही तर आम्हाला सगळ्यांना कार्यकर्त्यांना प्रचार करणं अवघड होईल, या कोपरगावात राहणं अवघड होईल, एवढी दहशत तयार झालेली आहे. तुम्ही जे सांगताय की पोलीस आम्हाला सपोर्ट करत नाहीये, तसं जर पाहिलं तर तुम्ही देखील सत्ताधारी पक्षामध्ये आहोत. मग वरिष्ठांना काही कळवणार या संदर्भात? वरिष्ठांना आम्ही सांगितलेलं आहे, त्याचेच निवेदन दादांसुद्धा वरती पाठवलेले आहे. दादांनी सुद्धा यांना सगळ्यांना सांगितलेलं आहे की लवकर चौकशी करा. परंतु खरंच खेद वाटतो की आता खरं हे सगळं पोलीस स्टेशनच्या बाहेर बोलणं चुकीचं होईल. घाबरत आहेत हे मला माहित नाही. खरं आम्ही सगळी जनता आहोत, आम्ही पोलिसांना घाबरलं पाहिजे. परंतु आता कुठे वातावरण तयार झालं की पोलीस कोणाला घाबरतात का काय, किंवा पोलीस सुद्धा दडपणाखाली काम करतात का काय, असं वातावरण कुठेतरी आता या ठिकाणी तयार झालेलं आहे. आणि आमची एकच पोलिसांना विनंती आहे की जे काय सकाळचा हल्ला झाला किंवा हे जे काय आमच्या बाबतीत अपप्रचार केला जातोय याचा शोध जर पोलिसांनी लावला नाही तर आम्हाला गावात फिरणं अवघड होईल. आम्हाला सगळ्यांना प्रचार बंद करून आम्हाला कार्यकर्त्यांसह पोलीस स्टेशनमध्ये बसावं लागेल. कारण की आम्हाला संरक्षण फक्त याच कंपाऊंडमध्ये मिळू शकते. आम्ही जर गावात फिरायला गेलो आमचं कुठे हमले होतील. आम्हाला नाईलाज असतो याच कंपाऊंडमध्ये बसून सगळं इलेक्शन पार पाडावं लागेल. आरोपींवर जर कारवाई झाली नाही तर नाईलाज असतो आम्हाला आमच्या स्वसंरक्षणार्थ याच कंपाऊंडमध्ये येऊन बसावं लागेल आणि आमचं संरक्षण करावं लागेल. कारण की आम्ही सगळे व्यापारी माणसं आहेत, आम्ही सगळे छोटे कार्यकर्ते आहोत. कुठे दहशतीने काम करायचे आमचं परंपरा नाही, आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर तसे संस्कार पण नाहीत. त्यामुळे आम्हाला नाईलाज असतो याच कंपाऊंडमध्ये बसून स्वतःचं रक्षण करावं लागेल. त्यामुळे आमची पोलिसांना विनंती आहे की गावातलं वातावरण सुरक्षित ठेवण्याच्या दृष्टीने तुम्ही सर्वांनी या जे आरोपी आहेत त्या आरोपींना लवकरात लवकर अटक करावी.